महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आदिती तटकरे यांच्याकडून आली आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट। काय आहे अपडेट पाहूया। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आहे ही महत्त्वाची आहे तरच मिळणार लाभ, आदिती तटकरे यांनी केले स्पष्ट। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत। जे लाभार्थी निकष पूर्ण करतो त्यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। मध्य प्रदेशातील लाडकी बहीण या योजनेचा भाजपला प्रचंड फायदा झाला आहे। मध्य प्रदेशातील तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना प्रचंड मते या योजनेमुळे मिळाली आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या अंतरिम बजेटमध्ये महायुती सरकारने महाराष्ट्रातील जनतेवर योजनेचा अक्षरशः बरसात केली आहे। विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करून अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल लाडकी बहीण या नावाने योजनेची घोषणा केली। परंतु या योजनेचा फायदा कोणत्या वर्गातील महिलांना मिळणार आहे पाहूया। लाडकी बहीण या योजनेचा फायदा राज्यातील 2.5 कोटी महिलांना मिळणार असल्याचे महिला व बाल कल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे। या योजनेत 1500 रुपये महिलांना मिळणार आहेत। यावेळी आदिती तटकरे यांनी सांगितले की यापूर्वी आपल्या राज्याने लेक माझी लाडकी ही योजना जन्माला येणाऱ्या कन्येसाठी आणली होती। 2.5 लाखापेक्षा जास्त बालिकांना हा लाभ दिला जातो। या योजनेसाठी 70 ते 80 हजाराहून अधिक प्रस्ताव सादर झाले। साधारणपणे 25 ते 30 हजार लाभार्थ्यांना त्याचा लाभ झाला आहे। पुढच्या काळात 60 ते 70 हजार लेकींना लाभ मिळणार आहे। आता मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ही योजना जाहीर झाली आहे। 2.5 कोटी महिलांच्या खात्यात थेट 1500 रुपये जमा होणार आहेत। निवडणुकीच्या अनुषंगाने डीबीटीच्या लाभार्थ्यांना थेट मदत मिळते। थेट अकाउंटमध्ये निधी वितरित केला जातो। जो लाभार्थी निकष पूर्ण करतो त्याच्या अकाउंटमध्ये हे पैसे जाणार आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांच्या नावे असणार आहे। या योजनेमध्ये 21 ते 60 वयोगटातील महिलांना लाभ मिळणार आहे। मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील 2.5 कोटी महिलांना मिळणार असला तरी त्याचे काही निकष आहेत। 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असणाऱ्यांना यांचा लाभ होणार आहे। सरकारी कामात असणाऱ्या महिलांना याचा लाभ होणार नाही। आर्थिक दुर्बल घटकातील 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांना त्या योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्याचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांच्या खात्यात थेट 1500 रुपये जमा होणार असल्याचे यावेळी आदिती तटकरे यांनी सांगितले।